नमस्कार, प्राईड न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. व्हॉइस ऑफ सिनेमा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे तुमचा मित्र दीपक भवर पाटील. तर अतिशय उत्कृष्ट आणि कॉमेडी नाटक असं प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येत आहे. तर त्या नाटकाबद्दल काय माहिती आहे, काय वर्णन आहे, नाटकाचं स्वरूप काय आहे, हे आपले जे नाटकातले जे उत्कृष्ट कलाकार आहेत हे आज आपल्यासोबत आहेत. तर सर नमस्कार, व्हॉइस ऑफ सिनेमामध्ये आपल्या सगळ्या उत्कृष्ट कलाकारांचं स्वागत आहे. थोडक्यात माहिती द्या सर, नाटक नेमकं काय आहे? हे नाटक म्हणजे धमाल आहे. मनोरंजन 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 म्हणजे एंटरटेनमेंट असं आहे. नाटक नावावरनं वेगळं वाटू शकतं, तसं काही नाही आहे. ही शासकीय योजना नाही आहे, ही सावंतांची योजना आहे, लाडकी विहीण योजना. खूप धमाल नाटक आहे. यातलं प्रत्येक पात्र हे काहीतरी सांगू इच्छितोय आणि ते ज्या पद्धतीने मांडलं गेलं आहे, ज्या विनोदी पद्धतीने मांडलं गेलं आहे, ते तुम्हाला खूप हसवणार आहे, एवढी गॅरंटी आमच्याकडे आहे. थँक्यू. या नाटकामध्ये मी तायात्याचा रोल करते, त्यामुळे माझ्यासाठी खूप जे लिहिलं गेलं आहे ते मी उत्तमरित्या सादर करण्याचा प्रयत्न करते. त्या अगोदर तुम्ही महाराष्ट्राला हसवलंय, ह्या नाटकामध्ये पण असंच हसवणार? हो हो, डबल हसवणार. त्याच्यासाठी मला घेतलंय विनोद निर्मितीसाठी. मॅडम, तुमचं काय भूमिका आहे नाटकामध्ये आणि काय बोलाल नाटकाबद्दल, या धमाल नाटकाबद्दल? मी या नाटकामध्ये प्रभावती मिठभावकर ही मध्यवर्ती भूमिका करते. निर्मितीताईंची विहीण मी या नाटकामध्ये करते. नाटक कौटुंबिक कॉमेडी नाटक असं म्हणता येईल, कौटुंबिक विनोदी नाटक असं म्हणता येईल. खूप धमाल आहे नाटकामध्ये. माझ्या कॅरेक्टरबद्दल म्हणजे ते खूप कमाल कॅरेक्टर आहे, मी एवढंच सांगू शकते. मी जास्त काही अजून त्याच्याबद्दल सांगू शकत नाही, कारण ते तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघा, त्यात ती मजा आहे. कधी प्रयोग आहे काही नाटकाचा? आमचा पहिला प्रयोग, शुभारंभाचा प्रयोग 5 मार्चला प्रबोधनकार ठाकरे बोरिवली इथे आहे. ओके. 4 वाजता. निर्मिती ताई आहेत, काय बोलाल आता मग? आणि त्यांचं असं ऐकलं की 4 वेगवेगळे रोल मध्ये ते प्ले करतायत. बरोबर. तर त्याच धमाल निर्मिती ताई तशीच धमाल करणार ह्या नाटकामध्ये पण? त्याच्यापेक्षा जास्त. ओके ओके. निर्मितीताई म्हटल्यानंतर सगळ्यांना माहिती तर हा प्रश्नच नाही. येस. आणि शी इज क्वीन ऑफ थिएटर असं पण मी सांगेन. येस नक्कीच. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे काय म्हणतात ते, मुरल्यात त्या बघितलं कीच हसायला येतो की अरे बापरे, निर्मिती ताई आहेत. आमच्या कलाकारांसाठी म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे. मी इथे उभी राहिले तर हा लागतोय, मग ह्याला इथे घ्या, हे वाक्य नाही घ्यायचं, मग हा पंच मिस होतो. म्हणजे एवढे त्यांना बारकावे माहिती येत नाही, म्हणजे एवढं कोळून प्यायले असं म्हणतो. भरपूर अनुभव आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं खूप शिकतो. मी तर खूप जास्त शिकते, कारण मी त्यांच्यावर सिरियलमध्ये काम केलंय, पण मी त्यांच्याबरोबर नाटकामध्ये पहिल्यांदा काम करते. त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूप स्पेशल आहे आणि खूप खास आहे. निर्मिती ताई असल्यामुळे वेगळंच वजन आहे नाटकाला. ऑफकोर्स, डेफिनेटली. थँक्यू. नमस्कार, मी मुकेश जाधव. पंचशील आणि अष्टविनायक निर्मित लाडकी विहीण योजना हे एक अत्यंत विनोदी, नॉन पॉलिटिकल, म्हणजे नावातून कदाचित असं वाटत असेल कुठलीही योजना आहे, तर ही सरकारी योजना नाही आहे, ही सावंतांची योजना आहे, जी सज्ज आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी. येत्या 5 मार्चपासून जवळच्या नाट्यगृहामध्ये आमचं नाटक येणार आहे. 5 मार्चपासून त्यांचे प्रयोग सुरू होणार आहेत आणि शेवटच्या टप्प्यात आमची तालीम आलेली आहे. आम्ही खूप आतुर आहोत कधी आमचा पडदा उघडतो आणि प्रेक्षकांजवळ जातोय म्हणून. अर्थात निर्मिती सावंत या नाटकात आहेत, जो आमच्या नाटकाचा फार मोठा USP आहे. अष्टविनायक सारखी एक मोठी संस्था आहे, ज्यांनी आतापर्यंत या रंगभूमीवरती अनेक दर्जेदार नाटकं दिली. निर्मिती सावंत आणि राजेश देशपांडे ही जोडी, या जोडीबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. आतापर्यंत गंगूबाई असेल किंवा अजून त्यांचे इतर प्रोजेक्ट असतील, हे अत्यंत लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. आणि ह्याच जोडीचं आता लाडकी विहीण योजना हे नवं कोरं प्रोडक्ट आता बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे जी धमाल त्यावेळी आली होती तशीच आणि त्याहून किंबहुना जास्त धमाल मला वाटतं ह्या प्रोजेक्टमधून त्यांना अनुभवायला मिळेल. मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये जशा निर्मितीताई म्हणाल्या की त्यांनी गेल्या 1.5 वर्ष फार अशा धीर गंभीर भूमिका केल्या आणि आता परत त्या माहेरी येते असं वाटतं त्यांना. त्यामुळे मला असं वाटतं आता त्या त्यांच्या पिचवर येणार आहेत आणि त्या पिचवर आल्यावरती त्या 6 4 मारणाऱ्या काही शंका नाहीये, कारण तालीम करताना आम्हीच इतकी मजा करतो आहोत. प्रेक्षक तर 100% एन्जॉय करतीलच.
हे अष्टविनायक बद्दल झालं. आणि आत्ता पंचशीलच्या माध्यमातून प्रसाद ओक सर, मंजिरी ओक मॅम आणि स्वप्नील जोशी सर सुद्धा यांच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आणि आमच्या प्रथमेश शिवलकर, आमच्या नाटकाचा लेखक, त्याचं पहिलंच जरी नाटक असलं तरी त्यांनी अतिशय साचेबद्धपणे आणि ते जाण असलेला लेखक ज्या पद्धतीने नाटक लिहितो त्या पद्धतीने नाटकाची मांडणी केलेली आहे. आणि तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच काय म्हणूया आपण त्याला चांगल्या पद्धतीने हे नाटक बांधून ठेवण्याचं काम आमचे दिग्दर्शक राजेश देशपांडे या सरांनी केलेलं आहे. प्रत्येक कॅरेक्टरला त्यांचं कॅरेक्टर समजावून सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने ते प्रेझेंट केलं पाहिजे. इव्हन प्रसाद ओक सर असतील, निर्मितीताई असतील, राजेश सर तर आहेतच आमच्याबरोबर, प्रथमेश असेल, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन या नाटकात दिलेलं आहे. आणि प्रत्येकजण जीव लावून काम करतो जसं की आपलं प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे जे प्रोडक्ट आहे ते छान होणार याबद्दल शंकाच नाही आहे. एकदा कधी 5 तारीख येते, या नाटक आमचं रंगभूमीवर चालू होतं आणि प्रेक्षकांसमोर जातो असं आम्हाला वाटतंय. तर आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना मी एवढंच आवाहन करेन की मोठ्या संख्येनं नाट्यगृहात या आणि या नाटकाचा आस्वाद घ्या. नाटकाचं नाव आहे लाडकी विहीण योजना.